हलू नका. हॅलो 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 हा बोल. हॅलो ऑडिओ दिलेला आहे. स्पीकरचा आहे. इकडला स्पीकरचा ऑडिओ आहे. ऑडिओ आहे. अरे ऑडिओ दिला आहे इकडला ऑडिओ नाही. पाचचा ऑडिओ नाही, इकडला ऑडिओ येतो. एवढे चालू केलं बघा. तुम्ही बोला ना महाराज माता की जय. मोबाईल मोबाईल Now the parade commander reports to the Honorable Chief Minister. The Honorable Chief Minister inspects the parade. समारंभाचे आयोजक सामान्य प्रशासन विभाग, राज्य शिष्टाचार मंत्रालय, महाराष्ट्र राज्य मुंबई. संचलनाचे आयोजक सदानंद दाते, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक प्रशासन, महाराष्ट्र राज्य मुंबई. तेवढा आहे जेवढी फिरून घ्या. ध्वजाधिकारी रमेश लोखंडे, राखीव पोलीस निरीक्षक. 1991 साली ते पोलीस दलात रुजू झाले. उत्तम कामगिरीबद्दल त्यांना 2021 साली पोलीस महासंचालकांच्या विशेष चिन्हानं गौरवण्यात आलं आहे. जीप नियंत्रक पोलीस उपनिरीक्षक शिरीष साळवी. आएगा क्या आपका? वो हैंडिंग कर रहा है. एपी साइड एपी पाय सर पाय.
करत नाही तुम्हाला घ्यायला आतमध्ये. Other backward and professional नाही नाही मारेगा नाही. civil supply and consumer, culture, tribal development, agriculture, home department, traffic, minority, higher and technical education, labor, skill empowerment, entrepreneurship and innovation, housing department, SRA, forest and energy. संचलनात सहभागी झालेल्या सर्व पथकांचं आणि चित्ररथांचं निरीक्षण करून माननीय मुख्यमंत्री महोदय आता पुन्हा आपल्या स्थानावर येत आहेत. मोबाईल मोबाईल है डिम्बल डिंबल जो पाहिजे कुठे आता माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थितांना संबोधित करतील. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व निमंत्रित महानुभाव आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपणा सर्वांना म्हणजे हलणार नाही. आणि जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही ही चिरायू हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की 26 जानेवारी
1950 रोजी आपण भारताचं संविधान हे अंगीकारून ते अधिनियमित केलं आणि त्यातून एक लोकशाही प्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला. भारताचं संविधान तयार करताना संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधान समितीच्या सर्व सदस्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की जगातलं सर्वोत्तम संविधान हे त्यांनी आपल्या भारताला दिलं. आज या प्रसंगी भारतीय स्वातंत्र्याकरता देखील ज्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी बलिदान दिलं, ज्यांनी हाल अपेष्टा सोसल्या, त्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींची देखील आठवण काढत त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आज आपला देश अतिशय वेगाने प्रगती करतोय. जगातल्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरू आहे. देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात एक जगातील महत्त्वाचा देश, महत्त्वाची अर्थव्यवस्था म्हणून आज भारताकडे पाहिलं जातं आणि हे सगळं आपण या ठिकाणी करू शकलो याचं एकमेव कारण आपल्या भारताची लोकशाही आणि भारताचं संविधान आहे. आपल्या भारताचं संविधान तयार करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतीय मूल्य याचा समावेश या संविधानात केला. लोकशाहीचं मूल्य हे खऱ्या अर्थानं प्राचीन भारतामध्ये आपल्याला कितीतरी आधी पाहायला मिळतं आणि अगदी वैशालीपासनं तर अनुभव मंटपमपर्यंत एक मोठी वाटचाल ही लोकशाही तत्वांची भारतीय जीवन व्यवस्थेत आणि जीवन पद्धतीत आपल्याला पाहायला मिळते, जी मॅग्ना कार्टाच्या कितीतरी आधी या भारताने अंगीकारली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व, भारतीय तत्व ही या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भगवान गौतम बुद्धांनी जी बंधुता सांगितली, त्या बंधुतेचा आविष्कार आपल्याला या संविधानामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून जगभरातल्या संविधानांचा अभ्यास केल्यानंतर भारतीय तत्वांवर आधारित आणि जगातील उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्थांचा समावेश करत एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं संविधान हे आपल्या भारताला देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधान समितीने केलं. आज याच संविधानाच्या अंतर्गत काम करत असताना आपला महाराष्ट्र जी संतांची भूमी आहे, जी वीरांची भूमी आहे, छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीला स्वाभिमान शिकवला, त्या भूमीमध्ये आज आपण पाहतोय की देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आणि नुकतंच दावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला, त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक
त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली. या गुंतवणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा जर काही परिणाम असेल तर महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आज गुंतवणूक येते. विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईसह कोकण असो, सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात सर्व भागांमध्ये रोजगार निर्मितीचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. महाराष्ट्रामधला आमचा शेतकरी सुखावला पाहिजे या दृष्टीनं देखील महाराष्ट्र सरकारने सातत्याने भूमिका घेतली आणि ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्यावेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याचं काम देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालं. आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा आपल्या शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र नवनवीन विक्रम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईतलं MMR रिजन मधलं इन्फ्रास्ट्रक्चर असो की समृद्धी महामार्ग किंवा होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग असो, प्रत्येक पायाभूत सुविधेचा प्रकल्प हा नवीन विक्रम स्थापित करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. एकीकडे पायाभूत सेवा सुविधांसोबतच समाजातले जे वंचित घटक आहेत, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे, यांच्याकरता देखील विशेष योजना तयार करून विकासाच्या मुख्य धारेमध्ये त्यांना आणण्याचं काम हे शासनाच्या वतीनं सातत्याने सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 30 लाख घरं बांधकाम सुरू आहे आणि हा देखील एक नवीन विक्रम या ठिकाणी आपण प्रस्थापित केला आहे. यासोबत शेतकऱ्यांकरता सौर कृषी वाहिनी आणि सौर ऊर्जेवर चालणारे पंप यामध्येही देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक घेतलाय आणि त्यामध्ये जागतिक विक्रम देखील महाराष्ट्राने तयार केलाय. एकूणच लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल, विविध योजनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून चाललाय आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि भारताच्या संविधानाने ज्या प्रकारची व्यवस्था आम्हाला दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रगतीकडे सातत्याने झेपावत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कंपनियों के कॉलम में तेज चाल में पंच से गुजरेगी. 6 के कॉलम में दाहिने चलेगी. दाहिने उठ. आता
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी झालेली पथकं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत. समारंभाचे आयोजक सामान्य प्रशासन विभाग, राजशिष्टाचार मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. संचलन आयोजक सदानंद दाते, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि मधुकर पांडेय, अपर पोलीस महासंचालक, प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई. एक कंपनी आगे. केवल कड़ीजेट बाइसेप तेजन. संचलन प्रमुख कमांडर पंकज बघेल, भारतीय नौदल अकादमी एझिमला इथले हे माजी विद्यार्थी आहेत. 15 जानेवारी 2012 रोजी नौदल अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते इलेक्ट्रिकल शाखेचे अधिकारी आहेत. नौदलाच्या आघाडीच्या युद्ध नौका INS राजपूत आणि INS दीपकवर शस्त्र प्रणाली अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. INS वज्रकोश इथे क्षेपणास्त्र तज्ज्ञ म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. सध्या ते फ्लीट मेंटेनन्स युनिट मुंबई इथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. उपसंचलन प्रमुख आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत भोसले बानेगावकर. 2015 बॅचचे पोलीस अधिकारी असून महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथून प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सातारा, गडचिरोली, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अशा ठिकाणी सेवा बजावली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील उत्कृष्ट योगदानाकरिता त्यांना आंतरिक सुरक्षा पदक, विशेष सेवा पदक तसंच माननीय पोलीस महासंचालक यांचं सन्मानचिन्ह प्राप्त झालंय. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेली पथकं आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत. नाउ मोस्ट स्पेक्टाक्युलर पार्ट ऑफ रिपब्लिक डे इज परेड. ब्युटिफुल डिस्प्लेज ऑफ प्राइड ऑफ आवर कंट्री. द इंडियन नेव्ही कंटिंजेंट फ्रॉम वेस्टर्न नेव्हल कमांड इज लीडिंग टुडेज सेरेमोनियल परेड. Indian Navy is three-dimensional force capable of operating at all three battlefields of the ocean, above, on and under the surface. Today's Indian Navy contingent led by Lieutenant Commander Varun Thapa, Lieutenant MM Akhil and Sub-Lieutenant Dharmendra. यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत गोवा पोलीस. गोवा पोलीस दलाची स्थापना 1946 मध्ये झाली. शांती, सेवा, न्याय या ध्येयासाठी गोवा पोलीस सतत स्त्रिया साठी नेहमी झटणारे हे पथक आहे. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक देवेंद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, पोलीस उपनिरीक्षक सलील गावकर. आता येत आहे राज्य राखीव पोलीस बल SRPF. या दलाची स्थापना 6 मार्च 1948 साली झाली. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थापित करणं हे दिस फोर्स आर नोन फॉर देअर डिसिप्लिन अँड ट्रेनिंग. संचलनामध्ये पथकाचं नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपनिरीक्षक ध्रुव शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक चेतन कांबळे. यानंतर येत आहे बृहन्मुंबई पोलीस दल पुरुष पथक. पुरोगामी महाराष्ट्राची व भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांच्या कार्यक्षमतेचा आवर्जून उल्लेख केला जातो अशा सदैव तत्पर, सदैव मदतीस आणि सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यासह आपल्या इतिहासाचा वारसा जपणारे
नेतृत्व करतायत राखीव पोलीस निरीक्षक कृष्णकांत परब, राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष तारेय आणि अल्केश येसूर. आता आहे बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक. जागतिक दर्जाचं शहर मुंबई याच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणारं, जनतेला सुरक्षितता आणि भयमुक्त वातावरणाची हमी देणारं, आपल्या आकर्षक पेहरावासह लक्षवेधी ठरणारं, अत्याधुनिक शस्त्र प्रशिक्षणासह हे पथक नेतृत्व करतायत राखीव पोलीस निरीक्षक गंगाधर गजये, राखीव पोलीस उपनिरीक्षक सुरेश मोरे, राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चंदनशिवे. बृहन्मुंबई महिला पोलीस पथक आधुनिक जगामध्ये सक्षम स्त्री सक्षम राष्ट्र. नेतृत्व करतायत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना बोराडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा डिगे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सरोजिनी इंगळे. आता आहे मुंबई लोहमार्ग पोलीस दल. रेल्वे गाड्यांमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे दल दक्ष असतं. प्रवाशांची मालमत्ता जीविताचं संरक्षण करताना अहोरात्र सतर्क असतं. पथकाचं नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक रोहित सावंत, पोलीस उपनिरीक्षक आशिष नेहते, पोलीस उपनिरीक्षक संग्राम भोनमाने. गडचिरोली गोंदिया जिल्ह्याचं C60 पथक 1990 मध्ये याची स्थापना झाली. 355 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलेलं हे पथक नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक शुभम लांडगे आणि तुषार जाधव. आता आहे गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक. देशात उद्भवणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी होमगार्ड संघटना केंद्रस्थानी काम करते. नेतृत्व करतायत कंपनी नायक बाबूराव कातकर, वरिष्ठ पलटण नायक गणपत कांबळे, वरिष्ठ पलटण नायक गणेश जाधव. यानंतर येतंय बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल. शहरातील वाहतुकीचं नियमन आणि नियंत्रण करतात. अपघातांचं प्रमाण कमी करणे, ग्रीन कॉरिडॉर मूव्हमेंट, VIP मूव्हमेंट व्यवस्थितरित्या विना अडथळा पार पाडतात. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक जयश्री आडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोळेकर. आता आहे गृहरक्षक दल महिलांचं पथक होमगार्ड विमेन कंटिंजंट. कोणत्याही आपत्तीच्या काळात जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून हे दल दक्ष असतं. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामी होमगार्डना नियुक्त केलं जातं. पथकाचं नेतृत्व करत आहेत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर, वरिष्ठ पलटण नायक माधुरी शिरसाट, वरिष्ठ पलटण नायक कल्पना भगत. यानंतर येतंय राज्य उत्पादन शुल्क विभाग. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा अशी या विभागाची ओळख. कर्तव्यासाठी सदैव तत्पर असणारे अधिकारी. नेतृत्व करतायत निरीक्षक दत्ता, निरीक्षक अरविंद पाटील. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या जाणीवेतून ऋतुमानाची पर्वा न करता वनांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी सज्ज असलेलं वन विभाग, वनरक्षक सदैव सज्ज. निसर्ग आणि पर्यावरण यांचं तन्मयतेनं संरक्षण आणि संवर्धन करणारा हा महाराष्ट्र शासनाचा विभाग. नेतृत्व करतायत वन परिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने, वनपाल राहुल हडशी, वनपाल श्वेता काळे. यानंतर मुंबई अग्निशमन दल. शौर्यम आत्मसंयमनम त्यागः हे ब्रीदवाक्य. संकटसमयी मित्रच होती आणि रक्षिती प्राण. मानवतेच्या या वीरांना आमुचे लाख प्रणाम. नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी अरुण देवाळे, केंद्र अधिकारी लक्ष्मण धोत्रे आणि प्रशांत गजभारे. बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल. अखत्यारीतील महानगरपालिकेची कार्यालय, रुग्णालय, जलाशय, उद्यानं, पाणी खातं या ठिकाणी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर्मचाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी हे दल समर्थपणे पार पाडतं. नेतृत्व करतायत विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, विभागीय सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे, विभागीय सुरक्षा अधिकारी नितीन महाजन. यानंतर सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे पथक. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 अंतर्गत सन 1981 मध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. नेतृत्व करतायत सुरक्षा अधिकारी सुभाष पाटील, सुरक्षा अधिकारी सचिन राऊत आणि नवनाथ मांढरे.
आता आहे राष्ट्रीय सेवा योजना NSS मुलं आणि मुलींचं पथक. संपूर्ण भारतभर सलग 54 वर्ष चालणाऱ्या या योजनेमध्ये 1969 पासून लाखो स्वयंसेवक सक्रिय सहभागी झालेले आहेत. नेतृत्व करतायत स्वयंसेविका संजना यादव, स्वयंसेविका राजश्री ओसोले आणि स्वयंसेविका श्वेता बारदाते. या मागोमाग येत आहेत सी कॅडेट कोर मुली. ही स्वयंसेवी अशासकीय युवक संघटना असून भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली मुंबई येथे तिची पुनर्स्थापना करण्यात आली. या मुलींच्या पथकाचं नेतृत्व करतायत सब लेफ्टनंट तृप्ती बनसोडे, ऑर्डिनरी कॅडेट प्रज्ञा चव्हाण आणि स्वराली कणस. Here comes Sea Cadet Corps Boys Contingent. Since 1961, the corps has been authorized by an act of parliament to fly Blue Ensign, which has proudly been flown on the training ship Jawahar since its commissioning on 10th of February 1966. Boys contingent taking charge Midshipman Harsh Patil, subordinators Cadet Petty Officer Rishabh Sharma, Cadet Petty Officer Ayush Yadav. रोड सेफ्टी पॅट्रोल मुली, रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल दहिसर मुंबई. या शाळेच्या मुलींचे पथक गेली अनेक वर्षे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सातत्याने सहभागी होत आहे. सलग 12 वर्ष या शाळेच्या पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथम पारितोषिकाचा मान पटकावलेला आहे. नेतृत्व करतायत कमांडर दृष्टी संगोई, सब कमांडर श्रिया गुंजाळ, सब कमांडर तन्वी कांबळे. Next contingent is Road Safety Patrol Boys of St. Paul High School, दादर, मुंबई. आंतरक्षेत्रीय म्हणजे इंटरझोनल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेलं हे पथक आहे. नेतृत्व करत आहेत कमांडर आरुष केसरकर, सब कमांडर साईश जगताप, सब कमांडर आरुष लोके. या पाठोपाठ मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहे रोड सेफ्टी पॅट्रोल मुली, सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल, दादर, मुंबई. या छोट्या पोलिसांचं ध्येय आहे आम्हाला गर्दीत नाही तर वर्दीत राहायचंय. वर्दी घालून महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सज्ज व्हायचंय. या पथकाचं नेतृत्व करतायत कमांडर सोहा नाईशा पुला, सब कमांडर लावण्य शेडगे आणि सब कमांडर निवेदिता मेस्त्री. आता येत आहे रोड सेफ्टी पेट्रोल मुलांचं पथक. शाळा आहे डॉक्टर अँटोनिया डॅसिल्वा हायस्कूल, दादर. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात या शाळेचे विद्यार्थी सहभागी होत आहेत. 2024 साली प्रथम क्रमांकाचा राज्यपाल पुरस्कार यांनी पटकावलेला आहे. नेतृत्व करतायत कमांडर आनंद चाटला, सब कमांडर स्पर्श कोरगावकर, सब कमांडर श्रवण आव्हाड. यानंतर रोड सेफ्टी पॅट्रोल मनपा मुली, वामनराव महाडिक उर्दू आणि पंतनगर मनपा इंग्रजी शाळा, घाटकोपर, पूर्व, मुंबई. ही मुलींची प्लाटून वाहतूक शिस्त, रस्ता सुरक्षा जनजागृती, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे. शिस्त, संघ भावना व सामाजिक बांधिलकी जपत या मुली बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची प्रतिमा उंचावताना दिसतात. नेतृत्व करतायत कमांडर अंकिता सरोज, सब कमांडर नाफिया खान, सब कमांडर अनामिका मौर्य. आता येत आहे RSP महानगरपालिका मुलांचं पथक. शाळा आहे GVSकी मुलुंड आणि क.दा. गायकवाड हिंदी शाळा, सायन भोईवाडा, मुंबई. रस्ता सुरक्षा दलाचं हे पथक यातला प्लाटून हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधला वाहतूक शिस्त आणि रस्ता सुरक्षा जनजागृती, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. नेतृत्व करतायत कमांडर आदित्य यादव, सब कमांडर फातिमा शेख, सब कमांडर स्नेहा सुनार. या पाठोपाठ येत आहेत भारत स्काउट गाईड मनपा शाळा मुली. स्काउट गाईड ही एक आंतरराष्ट्रीय चळवळ असून चारित्र्य, कौशल्य, आरोग्य व सेवा
या चतुसूत्रीवर आधारित आहे. विश्व बंधुत्व, चारित्र्य संवर्धन, प्रखर राष्ट्रभक्ती व निष्ठा हा भारत स्काउट गाईडचा पाया आहे. या पथकाचं नेतृत्व करतायत कमांडर अंकिता सहानी, सब कमांडर प्रियांका विश्वकर्मा, सब कमांडर सिया राणा. भारत स्काउट गाईड महानगरपालिका शाळा मुलांचं पथक विश्व बंधुत्व, चारित्र्य संवर्धन, प्रखर राष्ट्रभक्ती आणि निष्ठा हा भारत स्काउट गाईडचा पाया आहे. नेतृत्व करतायत कमांडर अतुल सिंह, सब कमांडर सागर गुप्ता, सब कमांडर त्रिभुवन झा. स्काउट गाईड या जागतिक चळवळीच्या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी सहभागी होत असतात. यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेट मुले आणि मुली पुणे विद्याभवन पंतनगर आणि शिवाजी टेक्निकल स्कूल पंतनगर मुंबई. SPC कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना स्वतःला शिस्त लावणं, व्यक्तिमत्व सुधारणं, महिलांना त्यांचा मानसन्मान मिळवून देणं तसंच त्यांच्यामध्ये चांगली नीतिमूल्य रुजवून भारताचे प्रगतिशील व सुजाण नागरिक बनवणं. नेतृत्व करतायत कमांडर गौरी लांडगे, सब कमांडर समृद्धी कुंभार आणि सब कमांडर आर्या हांडे. आकर्षक सुरावटी, आकर्षक चाल आणि वैशिष्ट्यपूर्ण पोशाख यांच्यासह येत आहे राज्य राखीव पोलीस बलाचं गट क्रमांक 11 नवी मुंबई यांचं बँड पथक. नेतृत्व करतायत पोलीस हवालदार गजानन अंधारे. डिसेंबर 2012 मध्ये या पाईप बँड पथकाची स्थापना झाली. या पथकाने अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत सलग 6 वेळा सुवर्ण पदक, एकदा कांस्य पदक पटकावलं आहे. द अचिव्हमेंट हॅज बीन मार्क्ड इन द लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. पथकाचं नेतृत्व करणारे पाईप बँड मास्टर सलग 5 वेळा बेस्ट पाईप बँड मास्टर म्हणून निवडले गेलेले आहेत. महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराचे ते विजेते आहेत. यानंतर येत आहे महिला पाईप बँड पथक. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये 9 जून 2025 रोजी महिला पाईप बँड पथक तयार करण्यात आलं. बृहन्मुंबई पोलीस दल, सशस्त्र पोलीस नायगाव मुंबई यांचं हे महिला पाईप बँड पथक आहे. महिला पाईप बँड पथकाची उभारणी करण्यात आली तेव्हापासूनच ते सतत प्रयत्नशील आहेत. 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस महिला पाईप बँड संघ सहभागी झाला आणि कौतुकाला पात्र ठरला. प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये प्रथमच हे पथक सहभागी झालेलं आहे. नेतृत्व करतायत महिला पोलीस शिपाई अश्विनी राठोड. या पाठोपाठ आपण पाहताय ब्रास बँड पथक. बृहन्मुंबई पोलीस दल, लोहमार्ग पोलीस दल, मुंबई आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणे, गट क्रमांक 8 गोरेगाव व गट क्रमांक 11 नवी मुंबई, गट क्रमांक 16 IRB कोल्हापूर. बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये वाद्यवृंद पथक 18 डिसेंबर 1936 रोजी स्थापन झालं असून CR गार्डनर हे वाद्यवृंद पथकाचे पहिले बँड मास्टर होते. बृहन्मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकामध्ये सध्या 85 पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. सिकंदराबाद इथं पार पडलेल्या 26व्या अखिल भारतीय बँड स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सुवर्ण पदक व चषक विजेते आहेत. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक संजय कल्याणी. यानंतर आपण पाहताय बृहन्मुंबई पोलीस अश्वदल पथक. बृहन्मुंबई पोलीस दलातील अश्वदल पथक अर्थात माउंटेड पोलीस पथक 88 वर्षानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवित करण्यात आलंय. तसंच माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेतून सन 2025 मध्ये नवीन घोडे वापरून माउंटेड युनिटची पुनर्बांधणी व बळकटीकरण करण्यात आलंय. नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे. या अश्वदल पथकास पोलीस सह आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई यांच्या सूचनेनुसार
उच्च दृश्यमानता गस्त वाढवण्यासाठी अपर पोलीस आयुक्त सशस्त्र दल मुंबई यांचं मार्गदर्शन, सुसज्ज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त सशस्त्र पोलीस मरोळ यांचे नियंत्रणाखाली सुसज्ज तबेले व विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. या पथकाचा मुख्य उद्देश जिथं वाहनं सहजासहजी पोचू शकत नाहीत अशा भागामध्ये व गर्दीच्या ठिकाणी घोडेस्वार पोलीस अत्यंत प्रभावी ठरतात. आता यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत संचलनात सहभागी झालेली आणि आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब असलेली विविध वाहनं. सर्वप्रथम येत आहे भारतीय नौदलाचं भारतीय नौसेना पोत सुरत. भारतीय नौदलाची ताकद, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टता आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक म्हणजे ही अत्याधुनिक विध्वंसक युद्ध नौका INS सुरत आहे. INS सुरत ही भारतात तयार करण्यात आलेल्या प्रगत आणि सर्वात शक्तिशाली विध्वंसक युद्ध नौकांपैकी एक आहे. अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि सेन्सर्सने ही युद्ध नौका सज्ज आहे. हवाई पृष्ठभागांतर्गत पाण्याखालील धोके ओळखून प्रभावी नायनाट करणारी ही युद्ध नौका सक्षम आहे. या युद्ध नौकेचं संचलनामध्ये नेतृत्व करत आहेत पेट्टी ऑफिसर विश्वजित कुमार, पेट्टी ऑफिसर राजीव कुमार. यानंतर आपण पाहताय वाघशीर सबमरीन INS वाघशीर. आपल्या समोर असलेली प्रतिकृती ही भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी INS वाघशीरची आहे, जी आपल्या पाण्याखालील ताफ्याचा एक अत्यंत प्रभावी घटक आहे. वाघशीर ही पाण्याखाली दीर्घकाळ अत्यंत शांतपणे कार्य करू शकते व शत्रूच्या नजरेत न येता ऑपरेशन पार पडण्यास सक्षम आहे. INS वाघशीर भारताच्या नौदल सशक्तीच्या बळकटीकरणात महत्वाचा टप्पा आहे. नेतृत्व करतायत पेटी ऑफिसर CS यादव, चालक आहेत CMD अजय. आता येत आहे भारतीय नौदलामधलं पुढचं वाहन वरुणास्त्र टोरपेडो. वरुणास्त्र हे DRDO द्वारे विकसित करण्यात आलेलं अत्याधुनिक स्वदेशी पाणबुडी विरोधी टोरपेडो आहे. टोरपेडोमध्ये विद्युत प्रणालीमुळे ती शोधणं शत्रूंसाठी कठीण ठरतं. सुमारे 40 किलोमीटर अंतरावरून शत्रूच्या नकळत शत्रूवर अचूक आणि प्रभावी आघात करण्याची क्षमता वरुणास्त्रमध्ये आहे. जमिनीवरून पाण्याच्या आत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर निखिल, चालक CMD इराण शिवपुरी. यानंतर आपण पाहताय टोरपेडो ट्यूब लॉन्चर, इंडिजिनस ट्रिपल ट्यूब लॉन्चर आणि टोरपेडो अकॉस्टिक लॉन्चर या प्रणाली भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी विरोधी युद्ध क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या आहेत. या प्रणाली शत्रूच्या पाणबुड्यांवर जलद आणि अचूक कारवाई करण्यास सक्षम आहेत. नेतृत्व करतायत पेटी ऑफिसर शुभम, चालक आहेत CMD दिनेश गावंड. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर मानवंदना देण्यासाठी येत आहे इंडिजिनियस रॉकेट लॉन्चर वेपन IRL. ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO यांनी विकसित केलेली अत्याधुनिक रॉकेट प्रणाली आहे. ही यंत्रणा आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत स्वावलंबनाच्या दृष्टिकोनाला बळकटी देते. यातली यंत्रणा कमी कालावधीत सुमारे 20 किलोमीटर अंतरापर्यंत एकाच वेळी अनेक रॉकेट्स डागण्याची शक्यता लागते. अनेक रॉकेट्स डागताना पाण्यावरून पाण्याच्या आत मारा करणारं हे क्षेपणास्त्र शत्रूवर प्रचंड आणि विध्वंसक हल्ले करण्याची क्षमता बाळगून आहे. नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर सचिन, चालक CMD सुरेश कुमार सिंग. आपण पाहताय ब्रह्मोस मिसाईल. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील मॉस्कवा नद्यांच्या नावावरून नामांकित असून भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलं आहे. हे क्षेपणास्त्र समुद्र, आकाश आणि भूभागावरून डागता येतं. ध्वनीच्या वेगाच्या सुमारे 3 पट वेगाने आणि 300 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.
नेतृत्व करतायत पेटी ऑफिसर हेमंत सिंग, चालक आहेत सीएमडी नवीन कुमार. आता येत आहे तेजस फायटर जेट, अनमॅनेड एरियल व्हेकल, रुस्तम मानवरहित हवाई वाहतूक. UAV हे अत्याधुनिक अतिवेगवान म्हणजे सुपरसॉनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर लढाई करण्यासाठी सक्षम आहे. तेजसमुळे भारत स्वतःचा लढाऊ विमान डिझाईन आणि निर्मिती करणाऱ्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. UAV अर्थात रुस्तुम मानवरहित हवाई वाहन हे भारतीय सशस्त्र दलांसाठी आकाशातला डोळा म्हणून कार्य करतं. नेतृत्व करत आहेत पेटी ऑफिसर धीरज यादव, चालक आहेत CMD धनपाल पाटील. यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत बृहन्मुंबई पोलीस दलातील वाहने. बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटारसायकल पथक 40 गाड्या. याचं नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक निलेश वाजे, पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुंढरे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव. मुंबईसारख्या जास्त वाहनसंख्या असणाऱ्या शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, अत्यावश्यक वेळी फायर ब्रिगेड, अँब्युलन्स सारख्या वाहनांना रस्ता मोकळा करून देणे असे कार्य करत असतात. महत्त्वाच्या रस्त्यावर वाहन बंद पडल्यास रायडर तत्काळ जाऊन वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करतात. वाहनांच्या या संचलनामध्ये यानंतर येत आहे महिला निर्भया पथकाची 4 देखणी वाहनं. महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास 9 सप्टेंबर 2021ला या वाहन पथकाची स्थापना करण्यात आली. महिला अत्याचार गुन्हे याबाबत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी याची स्थापना झाली. पहिल्या वाहनाचं नेतृत्व करत आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक महेश्वरी बागळकर, चालक महिला पोलीस शिपाई लीना गवळी. दुसऱ्या वाहनाचं नेतृत्व करतायत महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा लोखंडे, चालक महिला पोलीस शिपाई रोहिणी गायकवाड. नेतृत्व तिसऱ्या वाहनाचं महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कदम, चालक महिला पोलीस शिपाई स्नेहल उपरवट. आणि चौथ्या वाहनावर आहेत महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका पोवार, चालक महिला पोलीस शिपाई मेघा जाधव. यानंतर अग्निशमन दल वाहने, हाय राईज फायर फायटिंग व्हेकल. या वाहनामध्ये सुमारे 10,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि मल्टी प्रेशर फायर पंप बसवलेला आहे. या वाहनाच्या सहाय्याने 60व्या मजल्यापर्यंत आवश्यक दाबाने पाणी पुरवठा करता येतो. नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी सचिन उगल मुगले आणि यंत्रचालक आहेत संतोष रांगळे. आता येत आहे अग्निसुरक्षा जनजागृती वाहन अर्थात एज्युकेशन व्हॅन. या वाहनाचा उपयोग मुंबईतल्या नागरिकांमध्ये आग आणि आगीची कारणं यावेळी घ्यायची खबरदारी याबाबत जनजागृती करण्यासाठी केला जातो. अग्निसुरक्षेशी संबंधित व्याख्यानं आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकं घेण्यासाठी हे वाहन अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी पंकज मोहिते, यंत्रचालक गौतम खंदारे. यानंतर आपण पाहताय 32 मीटर टर्न टेबल लॅडर. ही शिडी साधारणपणे 10 ते 12व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते आणि वरच्या मजल्यांवर जलद प्रवेश करते. ही शिडी 360 अंश फिरणाऱ्या टर्न टेबलवर बसवले असल्याने अरुंद जागेतही तिचा कार्यक्षमतेने वापर करता येतो. नेतृत्व करत आहेत केंद्र अधिकारी आशिष नाचरे आणि यंत्रचालक दिलीप कळंबे. Now the spectacular part of today's parade. Now various floats will come to offer guard of honor to the Honorable Chief Minister. सर्वप्रथम येत आहे ग्रामविकास व पंचायत राज विभाग. Theme of this department is Mukhyamantri Samruddhi Panchayat Raj Abhiyan. The Rural Development Department is implementing the Mukhyamantri Samruddhi Panchayat Raj Abhiyan across the state, a public participation based initiative that is driven and integrated development of rural Maharashtra.
हे अभियान ग्रामीण महाराष्ट्राचा एकात्मिक विकास घडवण्यासाठी मदत करत आहे. या अभियानाचं प्रातिनिधिक स्वरूप या चित्ररथाद्वारे आता आपल्या समोर सादर होत आहे. लेकरांनी जाणलं या बदलाचं, मानलं या आनंदाचं वारसार. धाडसाचं लागे याड, जिद्दीची त्याला जोड, उघडू या प्रगतीचं द्वार. हे गावकरी संघ एकजूट झालं, ग्राम विकासाचं पर्व हे आलं. मनात सांधला बांध, सपन नजर आलं. गड्या तुझ्या साथीला, तुझ्या मदतीला, तुझंच सरकार आलं. गड्या तुझ्या साथीला, तुझ्या मदतीला, तुझंच सरकार आलं. गड्या तुझ्या साथीला, तुझ्यासाठी देवा भाऊंच सरकार आलं. गड्या तुझ्या साथीला, तुझ्यासाठी देवा भाऊंच सरकार आलं. यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येतोय चित्ररथ मराठी भाषा विभागाचा, मराठी लँग्वेज डिपार्टमेंट. ब्रीद आहे मराठीला अभिजात दर्जा, रोजगाराला नवी ऊर्जा. मराठी भाषा आगामी काळात सक्षमतेने टिकायची झाल्यास या भाषेतून उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या संधी ठळकपणे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. याकरिता या चित्ररथाचं प्रयोजन. मराठी इज अ लँग्वेज ऑफ लँड ऑफ महाराष्ट्र. दिस टॅब्लो डिस्प्लेज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज फ्रॉम मराठी लँग्वेज. संवादाची ही कला दिली ईश्वराने, त्यावरती साज चढविला माय मराठीने. रोजगाराची करी निर्मिती, व्यवहारातील भाषा धोरण मराठी. व्यावसायिक क्षेत्रामध्ये नाव कमवितो युवा मराठी. लंडन मधील संशोधनातून जगाने अभ्यासली माय मराठी. माय मराठी राजभाषा ही नव्या युगाची, आज बनली अभिजात मराठी. तुमचा आमचा इतिहास मराठी, तुमचा आमचा श्वास मराठी. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन. आता येत आहे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, टेक्सटाईल डिपार्टमेंट. फायबर टू फॅशन महाराष्ट्रा's silk journey. In Maharashtra, sericulture is a golden thread of rural economy and a reliable source of sustainable income for farmers. फायबर टू फॅशन या संकल्पनेनुसार रेशीमळी संगोपन, टसर रेशीम कोश उत्पादन तसंच कोश प्रक्रिया आणि रीलिंग पासून उच्च दर्जाच्या रेशीम वस्त्र निर्मितीसाठी एकात्मिक आणि सशक्त प्रवास आकार घेत आहे. रेशीम शेतीपासून फॅशन पर्यंतचा हा प्रवास महाराष्ट्र आत्मनिर्भर, मजबूत, शाश्वत आणि तेजस्वी धागा.
पैठणी हिमरू करवत काठी महाराष्ट्राची शान जगाच्या पाठी हातमागाच्या धाग्यातून भविष्य घडतंय धाग्या धाग्यातून स्वप्नांना आकाश मिळतंय धागा धागा खुलतोय माझा वस्त्रोद्योग बोलतोय धागा धागा खुलतोय माझा वस्त्रोद्योग बोलतोय हातमाग बिनकरांचा हक्काचा सन्मान कर्जात सवलत विजेचं अनुदान टेक्सटाईल पार्कातून उद्योग फुलतोय महाराष्ट्र माझा टेक्सटाईल हब बनतोय शासनाची साथ तंत्रज्ञानाची जोड मराठी रेशीमाला जगात नाही तोड एकात्मिक शाश्वत धोरणातून पुढं चाललोय फायबर टू फॅशन रोजगार आता हा वाढतोय धागा धागा खुलतोय माझा वस्त्रोद्योग बोलतोय यानंतरचा चित्ररथ आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट. स्वच्छ गावातून समृद्ध महाराष्ट्राकडे ही यावर्षीची थीम आहे. फ्रॉम क्लीन विलेजेस टू प्रॉस्परस महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व गावांना हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गाव बनवणे. सद्यस्थितीत 85.52% गावे या श्रेणीत असून उर्वरित गावे मार्च 2026 पर्यंत हे उद्दिष्ट गाठतील असा निर्धार आहे. गावा गावातून करूया एकजुटीने स्वागत शाश्वत स्वच्छतेतून चला करू स्वच्छ भारत. शौचालयाचा नियमित वापर सांडपाणी व्यवस्थापनाचा घरोघरी करूया जागर. लोकांचा सहभाग असावा कचरा मुक्त गाव दिसावा. कचऱ्याचे करू वर्गीकरण देखभाल दुरुस्तीचे पाळू वचन. स्वच्छ भारत ग्रामीण आपले मिशन. स्वच्छ भारत ग्रामीण आपले मिशन. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन. Now here comes float of Public Health Department. Theme of this department is a step forward, a healthy Maharashtra. निरोगी महाराष्ट्राकडे एक पाऊल. आरोग्याचा ध्यास महाराष्ट्राचा विकास यावर आधारित चित्ररथामध्ये सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम तसंच महाराष्ट्र पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रमाची माहिती सांगणारा जनजागृतीपर चित्ररथ आपल्यासमोर सादर होत आहे. आरोग्य सेवेचा घेऊन ध्यान बनवू निरोगी महाराष्ट्रास. करू सुरक्षित बाळंतपणाला देऊ संजीवनी नवजन्माला. सक्षम पिढी बालकांची मोहीम ही लसीकरणाची. जनजागर हा टीबी मुक्तीचा लढू रोखण्या कर्करोगाला. बनवू निरोगी महाराष्ट्राला. आरोग्य नोंद ही आभा ॲपवर
आरोग्य सेवेचा लाभ फोनवर खंबीर करण्या रुग्णांच्या मना चिंता व्याधीना वेदना पॅलिएटिव्ह केअर रुग्णांना आधार बळ आदिवासींना सेवा ही समुपदेशन उपचाराची सिकल सेल उच्चाटनाची मोहीम ही शासनाची निरोगी महाराष्ट्राची. सार्वजनिक आरोग्य विभागानंतर चित्ररथाचा विभाग आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट. The Indian Constitution has completed 75 years and the tableau is based on the fundamental principles of justice, liberty, equality and fraternity. भारतीय संविधानाची 75 वर्ष, भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना या चित्ररथात दाखवण्यात आल्यात. जन जन संविधान मन मन संविधान, जन जन संविधान मन मन संविधान. न्यायाचा मान समतेचे भान, स्वातंत्र्य बंधुतेची जाण. संविधान संविधान संविधान. अनेक जाती धर्म वर्ण वंश कणात अखंडतेचा अंश. नवराष्ट्राचा नवा विचार, मानवता धर्म अन हक्क अधिकार. संविधान संविधान संविधान. जगण्याचा स्वाभिमान, जगण्याचा स्वाभिमान. भारताच्या अस्मितेचा प्राण, चला करूया बहुमान. संविधान 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 संविधान. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहे पर्यटन विभाग, टुरिझम डिपार्टमेंट. कोकण म्हणजे केवळ समुद्र किनारा नाही, तर त्याबरोबरीने गुहागर, श्रीवर्धन, नागाव यासारख्या किनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग मिळवून कोकणच्या स्वच्छ पर्यटनावर जागतिक मोहर उमटवली आहे. हिअर यू कॅन डाईव्ह इन टू थ्रिलिंग वर्ल्ड ऑफ स्कूबा डायव्हिंग, water sports to embrace the heartwarming hospitality of traditional tiled roof homes. मुळात गणपतीपुळे, हरिहरेश्वर, कुणकेश्वर या जागृत देवस्थानांबरोबर दशावतार, जाखडी हे लोककलांनी संस्कृती बहरलेलं असं हे ठिकाण आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोकणच्या निसर्ग वैभवाचं दर्शन घडवणारा हा चित्ररथ येवा कोकण आपलोच असा. माझ्या कोकणात, माझ्या कोकणात, माझ्या कोकणात निसर्ग कणाकणात. स्वर्ग सफर पर्यटनात माझ्या कोकणात, जगात भारी कोकण वारी. रोजची ही सागर सफारी, फिरायला तिथं बोलाल परी. लाल परी माझ्या कोकणात. मुरुड, जंजिरा, रायगड, दर्शन घ्यावी जय दुर्गाचं. स्मरण शौर्य शिवबाच माझ्या कोकणात. स्कूबा डायव्हिंग करा हो, पॅरासिलिंग. गणपतीपुळे, मार्लेश्वर, हरिहरेश्वर, कुणकेश्वर. भक्ती दर्शन पर्यटनात माझ्या कोकणात. कोकणात भेट देऊया गुहागर देव बागा. नारळी पोफळीच्या हो बागा. सोनेरी रंगलय सागर किनारी, रंगीत माशांची सफर ही न्यारी. पाण्याखाली ही सजली तार करली. धबधब्यांचं अंबोली दापोली माझ्या कोकणात. निसर्ग कणाकणात माझ्या कोकणात, माझ्या कोकणात.
सर्वच चित्ररथांचं अतिशय शानदार असं प्रदर्शन आपण पाहतोय. यानंतर येत आहेत जलसंपदा विभाग, वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट. जलसंपदा विभागाअंतर्गत नदी जोड योजनेद्वारे जलसंवर्धन आणि जलविद्युत प्रकल्पाद्वारे नैसर्गिक अक्षय ऊर्जेची निर्मिती. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नदी जोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील वैनगंगा खोऱ्यातून 64 टीएमसी पाणी नळगंगा खोऱ्यात तर कोकणातून 115 टीएमसी पाणी गोदावरी तापी खोऱ्यामध्ये वळवण्यात येतंय. दुष्काळ झाला भूतकाळात आले दिवस सुखाचे नद्या जोडणी प्रवाह वळविला शिवार फुलले बळीराजाचे. घामाच्या थेंबाचा झाला हिशोब कष्टाचा मिळाला फायदा दारी उभी सोन्याची पिक हात जोडून म्हणती सदा तुझ्या पाठीशी शासन आहे सदा उभा घे भरारी उंच उंच तू अभिमान वाटू दे जगा. जल व्यवस्थापनाच्या व जलसंवर्धनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 प्राप्त झालेला जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन. यानंतरचा चित्ररथ आहे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. बोटाच्या ठशावर मिळते रेशन, पारदर्शक झाले आता प्रशासन. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर येत आहे इतर मागास बहुजन कल्याण विकास विभाग. कोणालाही वंचित न ठेवता सर्वसमावेशक विकास. शिक्षण, आरोग्य, कौशल्य वृद्धी, रोजगार या स्वयंरोजगाराद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विकसित महाराष्ट्र 2047च्या ध्येयपूर्तीसाठी हा विभाग कटिबद्ध आहे. रांगड्या मातीत कष्टाच्या शेतात गावात तळणा वस्तीत घोषणा एकच शासनाची हे बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय. शिक्षण योजनांचं बळ हे पाठीशी विद्यार्थ्याची ही भरारी आकाशी. याच परतावा योजनेनं कर्जाचं ओझ नाही अंगावर दुर्बल विकासाच्या वाटेवर साऱ्याचा आवाज दुमदुमला हे बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय. स्पर्धा परीक्षेत यश मिळवू चला कौशल्याने आता बहलू चला नव उद्योजक घडवू चला. महाराष्ट्राचं समृद्ध भविष्य आता हो आपण सजवू चला. बोला बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय. यानंतरचा चित्ररथ आपण पाहताय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. फूड, सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर एन्शोरिंग फूड सिक्युरिटी थ्रू बायोमेट्रिक ट्रान्सपरन्सी. बोटाच्या ठशावर मिळते रेशन, पारदर्शक झाले आता प्रशासन. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करत आपल्या राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना पोषक अन्नाचं कवच देण्यात आलं आहे. जी जी राजी
जी रजी जी रजी जी रजी जी रजी सरकारनं दिलं बघा वचनाला मान अन्न सुरक्षेचं पक्क प्रमाण धनधान्याची आता चिंता नसे मोफत धान्यानं घरदार हसे ई पॉस मशीनची किमया न्यारी पारदर्शक रेशन मिळते घरोघरी गाव असो व शहर माझ आज वन नेशनची साथ पोषक आहाराचा हाती माझ्या हातात बळकट हात जी रजी प्रत्येकाला मिळो सन्मानाचा ठास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन शाश्वत अन्न सुरक्षेकडून सर्वस्पर्शी अन्न पूर्ततेकडे. आता या पाठोपाठ येत आहे सांस्कृतिक कार्य विभाग यांचा चित्ररथ. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या जन्मवर्षानिमित्त हा चित्ररथ साकारण्यात आलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज 750 जन्मवर्ष. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले आहेत. त्यांनी अल्पायुष्यात दिलेला आध्यात्मिक वारसा आजही उपयुक्त आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय मांडला. समाजातले जातीभेद अंधश्रद्धा यांना विरोध करून भक्ती आणि अध्यात्माची कवाडं सगळ्यांसाठी खुली केली. माझी ज्ञानोबा माऊली साऱ्या सुखाची सावली सेवा प्रेम दया माया भक्ती आम्हा शिकविली सेवा प्रेम दया माया भक्ती आम्हा शिकविली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ताळ मृदुंगाचा छंद वाणी अमृताचा कंद ताळ मृदुंगाचा छंद वाणी अमृताचा कंद ज्ञानाची प्रखरा मनी लावली ज्ञानाची प्रखरा मनी लावली यानंतर आदिवासी विकास विभाग. यावर्षीची थीम आहे धरती आबा बिरसा मुंडा 150वी जयंती जल जंगल जमिनीचा संघर्ष. ट्रायबल डिपार्टमेंट धरती आबा बिरसा मुंडा 150th birth anniversary, the struggle for water, forest and land.
फोन कर रहे तो फोन उठाता नहीं चैनल। आता यानंतर येत आहे पाणी कृषी पित आहे रे विभाग, बाई. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, महिला सक्षमीकरण, डिजिटल शेती आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं घोषित केलेला अन्न आणि कृषी संघटनांच्या नेतृत्वाखालचा एक उपक्रम आहे. महाकृषी ॲपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध उपक्रमांची नोंदणी, पिकांची नोंदणी शेतकरी स्वतः करू शकतात. ओके ठीक आहे, तेरा ही किमया महिला शेतकरी पर्वाची, नवे तंत्रज्ञान ही ओळख महाराष्ट्राची. महाविस्तार ॲग्रिस्टॅक AI तंत्रज्ञान सुविधा खास, पीक सल्ला, रोग नियंत्रण, हवामान अंदाज, एका क्लिकवर मिळे शेतीची माहिती हमखास. डिजिटल आणि AI तंत्रज्ञान शेतकऱ्याचे मित्र, शेतकऱ्याची प्रगती होई, पिकाला येई बहर. सुरुवात करू जागतिक महिला शेतकरी वर्षाची, नवे तंत्रज्ञान ही ओळख महाराष्ट्राची. यानंतरचा विभाग आहे गृह विभाग, होम डिपार्टमेंट, ट्रॅफिक, ग्रीन कॉरिडॉर, शर्यत, जीवनदानाची. ही संकल्पना वाहतूक पोलिसांच्या अत्यंत संवेदनशील व जीवनरक्षक भूमिकेचे दर्शन घडवते. अवयव प्रत्यारोपणासाठी अत्यल्प वेळेत रुग्णालयापर्यंत अवयव सुरक्षित पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून संपूर्ण शहरातील वाहतूक नियंत्रित केली जाते. ग्रीन कॉरिडॉर, अ रेस टू सेव्ह लाईव्स. To ensure that organ for transplant reaches hospital safely and within the shortest possible time, a green corridor is created by regulating traffic across the city. मुंबई शहर कधीच कोणासाठीच न थांबणारं, अविरत धावणारं शहर. आणि त्याच्या त्या धावण्याला नियमन करण्यासाठी वेळ काळाचं बंधन झुगारून अहोरात्र कार्यरत असणारं मुंबई पोलिसांचं वाहतूक नियंत्रण कक्ष. ट्रॅफिक सुरळीत ठेवा, साऊथ बोर्डने ग्रीन कॉरिडॉर होणार आहे. आणि सुरू होतो ग्रीन कॉरिडॉर. कधीच कोणासाठी न थांबलेली मुंबई शहराची ट्रॅफिक पोलिसांच्या हाताच्या एका इशाऱ्यावर तात्काळ एका क्षणात थांबते. एका शिट्टीवरती सर्व सिग्नल्स ग्रीन होतात. ट्रॅफिक कंट्रोल टू बंदोबस्त अलर्ट करा, रूट क्लिअर करा. आणि तासांचं अंतर मिनिटांमध्ये कापत सुसाट वेगाने एक नवीन जीवनदानासाठी निघालेली असते ती ॲम्ब्युलन्स. तो फक्त ग्रीन कॉरिडॉर नसतो, तर ती असते मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी काळावर मात करून वेळेशी लावलेली शर्यत, जी पुढे नियतीशी झुंजणार असते. ट्रॅफिक पोलिसांनी उंचावलेला तो हात म्हणजे एखाद्या तुटलेल्या श्वासाची दोरी थोपवून धरणारी कडी असते. आणि त्याने वाजवलेली शिट्टी म्हणजे काळाला दिलेली खूण असते की थांब, झुंज आणखी संपलेली नाहीये. ॲम्ब्युलन्समधील अवयव कुठल्या रुग्णासाठी जात आहेत त्याचं नाव, गाव, जात, धर्म, लिंग काहीही माहीत नसताना अतिशय तत्परतेने, आत्मीयतेने आणि अतिशय धडाडीने ग्रीन कॉरिडॉर करणारा तो वाहतूक पोलीस पुन्हा उद्या त्याच तत्परतेने नवीन आव्हानांना सामोरा जात असतो. मनामध्ये समाधान असतं एक नवीन जीवन देण्यासाठी हातभार लावल्याचं.
तर हा आहे मुंबई शहर पोलिसांचा वाहतूक विभाग यांनी मागील 1 वर्षामध्ये 63 यशस्वी ग्रीन कॉरिडॉर करून कित्येक नवजीवनांना हातभार लावलेला आहे. हे आहेत खरे निस्वार्थी शस्त्रविरहित सच्चे लढवय्ये शूरसैनिक, खरे नायक. धन्यवाद. नहीं तो पीले मैं ट्राई कर लेगा. अभी 2 गाड़ी है. आता यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहे अल्पसंख्याक विकास विभाग. हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची 350वे शहीदी समागम वर्ष. शीख धर्माचे 9वे गुरु हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे 350वे शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांचा गौरवशाली इतिहास जनसामान्यांना माहिती व्हावा यासाठी त्यांनी केलेले प्रचार बलिदान याचं स्मरण व्हावं याकरता यंदा हा चित्ररथ आपल्या समोर आहे. राज्यामध्ये 350वे शहीदी समागम वर्ष साजरं होत आहे. बहादुर के चलत पायो जगत को शोक. तेग बहादुर के चलत पायो जगत को शोक. है सब जग भयो जय 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 सुरलोक. तेग बहादुर के चलत भयो जगत को शोक. है सब जग भयो जय 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 सुरलोक. प्रार्थना, परोपकार, सेवा या मूल्यांसह हा चित्ररथ. यानंतरचा चित्ररथ उच्च व तंत्र शिक्षण विभाग, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि महिलांसाठी मोफत शिक्षण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत महाराष्ट्रात उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पात्र मुलींना अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 100% शिक्षण व परीक्षा शुल्क माफी लागू करण्यात आली आहे. विद्यापीठ महाविद्यालय देती मंत्र उच्च शिक्षणाचा. तंत्र शिक्षणातून बहरला आत्मविश्वास तंत्रज्ञानाचा. कला शिक्षणातून उघडली सौंदर्य दृष्टीची दारे. ग्रंथालयाने समृद्ध केले पुस्तक ग्रंथांच्या आधारे. महिलांसाठी मोफत शिक्षण, गरजवंतांसाठी शिष्यवृत्ती. NEPच्या संकल्पनेतून प्रगती झाली प्रत्येकाची. ही किमया उच्च व तंत्र शिक्षण विभागाची. उच्च व तंत्र शिक्षणाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांद्वारे राष्ट्राची पिढी विद्वान बनवण्याचे अनमोल कार्य करणारा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन.
आलं पाणी आता यानंतर येत आहे कामगार विभाग लेबर डिपार्टमेंट सेफ वर्कर्स डेव्हलप इंडिया नेशन बिल्डिंग थ्रू लेबर construction workers are the backbone of nation building. The Maharashtra Building and other construction workers welfare board works tirelessly to ensure the safety, welfare and well-being of construction workers. कॉल करणार आता तुमचं अत्यावश्यक सुरक्षा संच मिळेल वेळेवरी मोफत तुम्ही होऊन जा सभासद. अहो पण मिळणार काय ते तरी सांगा. सांगतो की हेल्मेट हार्नेस हँडग्लोव्स आणि रिफ्लेक्टिव्ह जॅकेट सोलार टॉर्च वॉटर बॉटल मच्छरदाणी सुरक्षेचा उचलून विडा घालवता पिढा बांधकाम कामगार मंडळ आयुष्य झाले हो मंगल जी 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 आयुष्य झाले हो मंगल जी 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 जी. यानंतर आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट कौशल्ययुक्त महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र. या विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्र राज्य कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य रोजगार आयुक्तालय हे 6 विभाग येतात. असो कितीही अवघड वाटा सामर्थ्याने झेलूया कौशल्याचे पंखले घेऊ कवेत आपलं आकाश. ज्ञान कौशल्याची सांगड घालू नव्या कल्पनांना आकार देऊ रोजगाराचे नवे दरवाजे उद्योजकतेने उघडू नाविन्याच्या नवतेजाने घडवू उद्याचा महाराष्ट्र. रोजगार आणि उद्योगातून घडवू समृद्ध भारताचा विकास. कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र घडवणारा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन. यानंतर येत आहे गृहनिर्माण हाऊसिंग डिपार्टमेंट SRA फ्रॉम स्लम टू स्मार्ट सिटी एव्हरी माइंड ड्रीम्स ऑफ प्रोग्रेस. ही संकल्पना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या आणि सामाजिक न्यायाच्या आणि परिवर्तनशील दृष्टिकोनाचं प्रभावी दर्शन घडवत आहे. मुंबईला एक सक्षम ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याच्या दीर्घकालीन दृष्टीने अधिक सदनिकांचं उद्दिष्ट निश्चित आहे. प्राधिकरणानं 2030 पर्यंत 5 लाखाचं उद्दिष्ट निश्चित केलं. झोपडपट्टी मुक्त आणि सुरक्षायुक्त आपली मुंबई ठरली नंबर 1. लाभार्थ्यांच्या हिताची आणि पुनर्वसनाची घेते काळजी आपले प्राधिकरण. SRA प्रलंबित योजनांना अडसर आता नाही गतिमान कार्यवाही कटिबद्धतेची ग्वाही. SRA झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तुमच्या हक्कांचे संवर्धन. यानंतर
वन विभागाचा चित्ररथ येतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंट. Forest and economics. The main objective of this theme is to highlight the importance of forests in the global economy. वने केवळ लाकूड किंवा कच्चा माल देत नाहीत, तर ती शेती, स्वच्छ पाणी, रोजगाराच्या संधी आणि शाश्वत विकासासाठी निसर्गाधारित उपाय उपलब्ध करून देतात. यावर या संकल्पनेत भर देण्यात आला आहे. नंबर वन लाकूड औषधी वस्त्र असो कागद प्राणवायू मिले ओपात बांधकाम असो खाणकाम जंगल विकासाचा रामबाण वन वन नंबर वन निसर्ग पर्यटनाने रोजगाराला आकार बांबू शेतीतून शेतकऱ्यांना आधार इथेनॉलमुळे पर्यावरण हिरवेगार महाराष्ट्र म्हणजे प्राण्यांचे हक्काचे निवार वन वन नंबर वन. वनांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करणारं अर्थचक्र. वन विभाग, महाराष्ट्र शासन. वन विभागानंतर आता येत आहे ऊर्जा विभाग. एनर्जी डिपार्टमेंट. अन्नदाता टू ऊर्जादाता. Prime Minister Narendra Modi's vision to provide sustainable and free electricity to farmers, the Annadata to Urjadata. To bolster this vision, Mahavitran has launched highly effective solar energy scheme across Maharashtra, providing toward a greener future. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय ऊर्जा मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली मागेल त्याला सौर कृषी पंप आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 वेगाने राबवली जात आहे. या योजनांमुळे राज्यातला शेतकरी आणि घरगुती ग्राहक विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होत आहे. Marking a historic milestone, Mahavitran has entered the Guinness World Records by installing 45,000 solar pumps in a single month. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर. अन्नदाता ते ऊर्जादाता, स्वप्न प्रत्यक्षात साकार. जागर 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 ओ सूर्यरथावर आरूढ झाले ऊर्जा परिवर्तनाचे पर्व महावितरणाच्या पराक्रमाला विश्वविक्रमाचा शृंगार अन्नदाता या मातीचा ऊर्जादाता होणार अन्नदाता या मातीचा ऊर्जादाता होणार हा जागर हा उदय हरित ऊर्जेचा हा जागर हा उदय शाश्वत ऊर्जेचा हा जागर हा उदय हरित ऊर्जेचा हा जागर हा उदय शाश्वत ऊर्जेचा जागर 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 संचलनातलं आकर्षण म्हणजे हे देखणे चित्ररथ
पथकांची परेड. As soon as the last float vehicle reaches to the end of this parade path, national anthem will be played. All the invitees, spectators are requested to stand in their seats and officers in uniform to salute. देख है मैं घर पे देता हूँ घर पे देते हैं घर पे नहीं घर पे तो ज़्यादा ही वो तो फ्रेंडली हो जाता है वो टेम्परेचर बढ़ जाता है ये साइंस की प्रतीक्षा प्रेस निकले प्रेस निकले ये क्यों भाई यस सर ये प्रेस शांति शांति आवाज़ ये तो क्यों लगे तेरा हिंदी से करा आता माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थितांना निमंत्रितांना भेटत आहेत. आकाशाच्या डोळ्यांनी पाहतो तो भगवंत, ज्याकडे पाहतो तो भाग्यवंत. आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा देतात ते कृपावंत. भगवंत, भाग्यवंत, कृपावंत असा हा त्रिवेणी स्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ निमित्ताने, शुभ पर्वाने. हे तोंड बंद कर. हे बाईट लेने चले चलो
Republic Day shows the strength of our democracy. It reminds us that all citizens are equal and have equal rights and duties. The national flag is a symbol of pride and unity. Let's promise to respect our country, our constitution, and our national values. Wishing you all a proud and happy Republic Day. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचं प्रयाण होत आहे. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.